बीड सरपंच हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट। आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोलेचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवर संवाद। 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराडनंतर आता मुलगा सुशील कराडे अडचणीत येणार। सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्याचं सांगत मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयात खासगी फिर्याद। खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात चाटेला अटक करण्याची केस कोर्टाकडून एसआयटीला परवानगी। आज पुन्हा चाटेला केस कोर्टात हजर करणार। धाराशिव वाशिममध्ये आज जनआक्रोश मोर्चा। बीड सरपंच हत्या आणि परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिक रस्त्यावर उतरणार। देशमुख कुटुंबियांसह लोकप्रतिनिधी आणि नेते उपस्थित राहणार। महायुतीकडून निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचा वायदा, मात्र राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा विषय मस्करीवर। माझ्या भाषणात कर्जमाफीबाबत कधी ऐकलं का? अजितदारांचं भुवया उंचावणारं विधान। टोरेस कंपनीच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचं धाडसत्र सुरू। छापेमारीत आतापर्यंत दागिने आणि 5 कोटींची रक्कम हस्तगत, तर भाईंदरमधील कंपनीशी निगडीत तिघांना अटक। टोरेसनं 300 रुपयाचे मोझोनाईट हिरे हजारो रुपयांना विकले। मुंबईच्या अंधेरी सिल्समधून मोझोनाईट हिरे घेत असल्याची माहिती। आर्थिक गुन्हे शाखा पुरवठादारांना समन्स पाठवणार। परवानगीशिवाय आरे कॉलनीतील झाडं तोडू नका। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयात अर्ज करावा लागणार। केस गळतीच्या भीतीनं शेगावातील नागरिकांनी आठवडाभरापासून आंघोळच केली नाही। प्रशासनाने शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण असल्याचं अहवालातून समोर। गोकुळ दूध संघाकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। म्हशीचा दूध खरेदी दर 52 रुपयांवरून 54 रुपयांवर। जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील उत्पादकांना फायदा होणार।